अनिल देशमुखांकडे कोणता व्हिडिओ बॉम्ब आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे, कारण ऑफर देणाराचा ऑडिओ व्हिडिओ हा देशमुखांकडे आहे आणि भाजपच्या कोणत्या नेत्याचा व्हिडिओ देशमुखांकडे अशा चर्चा आता सुरू होती आहे। कारण ऑफर देतानाचा व्हिडिओ अनिल देशमुखांकडे आहे। पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात देशमुखांनी हा गौप्यस्फोट केला आहे। तर 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन कोणता नेता आलेला असे सवाल आता उपस्थित होत आहेत। व्यक्ती माझ्याकडे ते ॲफिडेविटचा ड्राफ्ट घेऊन आला होता, त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। त्याच्यामुळे सध्या मी काही त्याबद्दल बोललो। व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तुमच्याकडे की ऑडिओ रेकॉर्डिंग आहे? व्हिडिओ आहे, व्हिडिओ ऑडिओ दोन्ही आहेत। कोण ही व्यक्ती म्हणजे आज सांगा ना तुम्ही महाराष्ट्राला। देशमुख साहेब, तुम्ही आज इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत आणि तुम्ही गृहमंत्री राहिलात, कायदा पुरावा मागतो तुम्ही। कोणी वरिष्ठ नेता भारतीय जनता पार्टीचा त्याच्या अतिशय जवळचा त्याच्या विश्वासातला महाराष्ट्रात, आणि तो एकदा नाही आला, महाराष्ट्रातलाच एकदा नाही आला, 4-5दा माझ्याकडे आला। आता स्पष्टच सांगा तुम्ही, एवढं सांगतात महाराष्ट्रात कोण वरिष्ठ नेते आहेत तुमच्या विरुद्ध? मला कल्पना कोण आहे तर आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही फार गेसवर्क करू शकतो। तुम्ही त्याच्यावरती जास्ती भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे? आता जो कोणी असेल तो, त्या काळी कारण तेच वरिष्ठ नेते होते विरोधी पक्षातले। आता जो कोणी असेल तो, मला नाव घ्यायचं नाही कोणाचं। अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। गेलं त्यांचं सरकार आणि त्यांच्या सरकारसोबत गेलं, 2.5 वर्षात झालेला कचरा आम्ही साफ करतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। तर अनिल देशमुखांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या जवळच्या व्यक्तीनं ऑफर दिली होती आणि त्या ऑफरची ऑडिओ व्हिडिओ क्लिप ही आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट केला होता आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता सरकारसोबत सगळं गेलं, त्यांनी 2.5 वर्षात केलेला कचरा साफ करतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। अनिल देशमुख यांनी एक दावा केला की भाजपचे नेते आमच्याकडे आले होते, 4 मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं, तेव्हा त्यांची ऑफर स्वीकारली असं तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वी गेलं होतं, गेलं असतं नाही तर ते गेलं सरकार, त्याचं आता सरकार बरोबर सगळं गेलं, म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय, जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।